उचंबळला श्रृंगार सागर, ज्याची सुवर्णा समानात गतीस, ज्याची सुपर्णा समान गती अपार, संकेत धावितानु मात्र परमचंबूत प्रवेशती. श्रीधर स्वामी म्हणतात उचंबळला श्रृंगार सागर. घोडे सजवलेत मला. श्रृंगार म्हणजे सजवलेले. श्रृंगाराचा सागर. सागर किती असतो त्याला अंतच नाही सागराला. सागराचं पाणी कुणी मोजलं नाही आतापर्यंत आणि इथून पुढे कुणी मोजणार नाहीत. अशा प्रकारचा श्रृंगार त्या घोड्याला. आणि सुवर्णासारखे काही घोडे दिसू लागलेत. आणि चपळ गतीची एवढी चपळ गती त्यांची, एवढी चपळ गती, वाऱ्या इतकी चपळ गती कुणाची नाही. नंबर 1ला मन आहे महाराज. मनाच्या वेगानं पळणारे वारू, मनाच्या वेगानं पळणारे घोडे असे त्या जरासंधाच्या अश्वसैन्यामध्ये आहेत. चक्राकार बाजी वावरती, अश्व खर्ग क्षत्रिय एक जाती, एक रूप भुवनी वर्तती, सपक्ष उडती तुरंग एक, सपक्ष उडती तुरंग एक. चक्राकार फिरती. एक एक घोडा चक्रासारखा फिरू लागला. चक्राला किती वेग आहे. भगवंताच्या हातामध्ये सुदर्शन चक्र बघतो आपण. नवे नवे आपल्या डोक्यावरला पंखा बघतो आपण. किती वेग आहे त्याला. चक्रासारखा वेग आहे. काहीला घोडे असे उडतात जणू काय घोड्याला पंखच आहेत. पंखासारखे घोडे, जसे पंखाचे पक्षी जसे उडतात आणि त्या पद्धतीनं घोड्याची चपळाई गती आहे. आणि अशा प्रकारे उडतात. आणि ते घोडे जरासंधाच्या सैन्यामध्ये आहेत म्हणून सांगतात. रत्न जडित वरी पाकरा, चालता दनाने वसुधरा, चरणीने पुरे मस्तकी तुरा, रत्न जडित झळकतासे, पाठीवरे रत्न खरीत पाकरा. श्रृंगार सांगितला श्रीधर स्वामीनं. पाठीवर झुली टाकलेल्या आहेत. दोन्ही कानाच्या मधात, शिंग नसतात घोड्याला, दोन्ही कानाच्या मधात तो काय तुरा, तुरा, दोन्ही कानाच्या मधात तो तुरा सुबून दिसू लागलेला आहे. आणि अशा प्रकारे घोडे सजवलेत. गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहेत. अनेक प्रकारचे अलंकार घोड्याच्या अंगावर सजून दिसत आहे, शोभून दिसत आहेत. आणि ते घोडे जरासंधाच्या सैन्यामध्ये आहेत. मुखी रत्न जडित मोहळी, चामरे रुळती तेजा गळी, नृत्य करीती भूमंडळी, पाय पुढीला न लागती. तोंडामध्ये मोरकी बांधलेली आहे. रत्नाची मोरकी, रत्नाची. रत्न अमूल्य किमतीचे रत्न आहेत महाराज. आणि त्या मोरकीला ठसवलेले. आणि ती रत्नजडित मोहाळे म्हणजे मोरकी बांधलेली आहे. पायामध्ये त्याच्या घुंगरं बांधलेले, पैंजण बांधलेले आहेत. आणि अशा प्रकारचे घोडे सजवलेले. रुणझुणू रुणझुणू चालत असताना, पळत असताना ते पायातले घुंगरं पैंजण वाजतात. असा देखावा नटवलेले ते घोडे शोभून दिसत आहेत. ही सती जैसा सबळबळे, तेने बैसती दिग्गजाची टाळे, कवच टोप घेवनी बळागळे, वरी आरुडले राऊत. हिसू लागलेत, मोठमोठ्याने हिसू लागले. सप्त दीप आहेत महाराज. आणि त्यांच्या कांटाळ्या बसू, दिग्ज, सप्त दिग्ज आहेत. सप्त दिग्जाच्या कांटाळ्या बसू लागलेल्या आहेत. आणि त्याच्यावर माहूत बसले म्हणून सांगितले. आणि माहूतानं डोक्यावर मुकुट घातलेला आहे. माहूतही शोभून दिसतात, घोडेही शोभून दिसतात. आणि अशा प्रकारचं घोडदळाचं सैन्य जरासंधाचं चाललेलं आहे. जैसी सौदामिनी अंबरी, न तैशाशी लता झळकती करी, आयसे अश्वभार त्यावसरी,
मथुरा पण ते चालले. जशा पद्धतीनं आकाशामध्ये विजा चमकावा तशा माहुताच्या हातामध्ये वरी स्वार बसलाय का त्याच्या हातामध्ये तलवारीत मारत चम 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 चमकू लागल्या. कशा? चमके शोभाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसल्यानंतर जशी शिवाजी महाराजाची तलवार चमकत होती विजेसारखी, आणि त्या पद्धतीनं त्या घोड्यावर बसणाऱ्याच्या तलवारी चमकू लागलेल्या आहेत. आणि ते घोडे एका लाईनीनं निघालेले आहेत. अश्वभारा मागे लिघटले, उन्मत्त नागभार उठवले ऐरावतास मतु केले, चौदंतानी चपलत्वे. पुढं पायदळ आहे. पायदळाच्या पाठीमागं आता घोड्याचं वर्णन केलं, त्याच्या पाठीमागं हत्तीचं सैन्य चाललेलं आहे महाराज. आणि हत्ती कसे आहेत? राजा इंद्राचा ऐरावत हत्ती, आणि त्या हत्तीसारखे मोठेची मोठे हत्ती आहेत. काही 4 दंती हत्तीत महाराज. हत्तीचे दात सोंडेच्या बाजूने दिसतात महाराज. आपल्याला 2च दांताचे हत्ती दिसतात, 2 दात बाहेर निघाले, पण चौदंत सांगितले महाराज यांचे. चौदंत असे 4 दाताचे राजा इंद्राच्या ऐरावत हत्तीसारखे डोलदार हत्ती, आणि त्यांच्या पाठीमागं घोड्याच्या पाठीमागं सैन्य चाललेलं आहे. सुवर्णाच्या श्रंखळा खळाळती विशाळा, वरी पाखरा घातल्या कनकवर्ण सुरेख. हत्तीच्या गळ्यामध्ये घंट्या बांधलेल्या आहेत, सोन्याचे पट्टे, सोन्याच्याच घंट्या आहेत, आणि पाठीवर झुली टाकलेल्या आहेत महाराज. आता झूल म्हणल्यानंतर सुंदर आणि शोभायमान असते महाराज. झूल हे फार नक्षेबाज असते. अनेक चित्र त्या झुलीवर काढलेले असतात, आणि ती झूल त्याच्या पाठीवर टाकलेली आहे, आणि तो हत्ती शोभायमान दिसू लागलेला आहे. वरी रत्न जडीत चवरे डोल, ध्वज भेदीत गेले निराळ, फडकती आती ते जागळ, बोलावी ती शत्रुते. त्या हत्तीच्या पाठीवर अंबारी आहे, आणि त्या अंबारीला ध्वज लावलेला आहे, आणि त्या ध्वजाची पताका जी आहे का फडफड करू लागलेली आहे, आणि ती कुणाला बोलू लागलेली? शत्रूला बोलू लागलेली. मी आज तुझ्यावर विजय मिळवणार आहे. ते पताकाचे शकुन असतात महाराज. ती पताका आपल्या देशाची शान असते महाराज. तो ध्वज आपल्या देशाचं शान असते, म्हणून करता तो ध्वज त्या अंबारीच्या वर या हत्तीच्या वर लावलेला, ती फडफड करून शत्रूला युद्ध करण्यासाठी बोलवू लागलेली आहे. अशा प्रकारचे संकेत सांगतात. उर्वी वरी चामरे रुळती, घंटा गर्जता दिशा दुमदुमती, गजाकर्षण स्कंदी बैसती, अंकुश सतेज घेऊनिया. जे काय चामर आहेत का ती जमिनीवर लोळू लागलेली आहेत. गळ्यातल्या घंटा वाजू लागलेल्या आहेत महाराज. स्वर्गापर्यंत त्या घंटाचा आवाज जाऊ लागला, पाताळामध्येही जाऊ लागला, आणि पूर्ण पृथ्वीवर त्या घंटीचा आवाज घुमू लागलेला आहे. अशा प्रकारचे ते असणारे हत्ती चालू लागलेले आहेत. जिकडे दावी संकेत, तिकडेच चौदाळती गज उन्मत्त, जड पाहणो निया पर्वत, चुरा करीती मार्गीचे. वरी बसलेला माऊस जिकडं जायचा तिकडं संकेत दाखवला की हत्ती तिकड्या बाजूनं चालतात, आणि समोर जर पर्वत असला ना, पर्वत एका सुंडाच्या रट्ट्यातच पर्वत साफ करतात महाराज. असं सामर्थ्य त्या हत्तीमध्ये, हत्तीच्या सुंडामध्ये आहे. वरच्या माहुतानं संकेत दाखवला ना, पूर्व दिशेनं चालायचं. पूर्व दिशेचा भाग सोंडानं सपाट करतात. अशा प्रकारचे ते हत्ती सैन्यामध्ये बलशाली किंवा शक्तिशाली आहेत. पुढे हिंसती चौदंताळती तुरंग, मागे सबळ किंकाटती मातंग, त्या पाठी मागे रथ सवेग, गडगडीत चालले. पुढं पायदळ चालू लागलं, पाठीमागं घोड्याचं दळ चालू लागलं, त्याच्या पाठीमागं हत्तीचं दळ चालू लागलं, आणि हत्तीच्या मागं रथाचं दळ चालू लागलेले महाराज. 4 प्रकारचं सैन्य आहे. आणि हे 4 प्रकारचं सैन्य कुठं चाललेले? कृष्णाला मारण्यासाठी महाराज.
मथुरेच्या दिशेनं चाललेले अशा प्रकारचं सैन्याचं असणारं वर्णन करून शेजारस्वामी सांगतात. रथाची रत्न जडित चक्रे चपळे आयसी चित्र विचित्रे साठे घातले जे जे वज्रे न फुटती सर्वता. रथाचे चाक सोन्याचे म्हणून सांगितले महाराज. रथाचे चाक कसे सांगितले? सोन्याचे. अहो 10-10 ग्रामाच्या अंगठ्या बोटात घातल्या तर ते बोट पुढं करू बोट पुढं बोट पुढं करू बेजार होतोच महाराज आपण. हो, एक नाही तर 2 घालतो आपण, जास्त नाही. ते दोन्ही बोट एक असलं तर एक पुढं करतो, 2 असले तर 2 करतो. आणि लय जर श्रीमंत भाग्यवान असला तर 4 घालतो महाराज. ते सगळा हातच पुढं करतो. पण येथे चाकच सोन्याचे सांगितले महाराज. आणि त्याला रत्नाचे ठसे आणि साठे बी सोन्याचाच रथ, सगळा साठा सुद्धा सोन्याचा सांगितला. आणि मजबूत अशा प्रकारचा साठा, वरी त्या वज्राचा जरी रट्टा बसला तरी साठा फुटणार नाही, असा साठा मजबूत त्या रथाचा आहे. अशा प्रकारच्या रथाचं वर्णन चालू आहे. मणिमय शोभती स्तंभ वरी छत्र कनक वर्ण स्वयंभ ध्वज भेदित गेले नभ भिन्न भिन्न स्वरूप पै. रथाचं चाक सांगितलं, साठा सांगितला. साठा झाल्यानंतर जो काही ध्वज असतो, जो वरी बसणारा जो काही योद्धा असतो, योद्धाला टेकन देऊन बसण्यासाठी तो असणारा ध्वज असतो, त्याला टेकन देऊन तो बसलेला असतो. आणि त्या ध्वजावर असणाऱ्या ध्वजाची निशाण असते, त्याच्यावरी छत्र असतं महाराज. रथाच्या वरी छत्र असते, ध्वज असतात. छत्रही शोभून दिसू लागलं, ध्वजही शोभून दिसू लागलेला आहे. आणि अशा प्रकारचा रथ तोही निघालेला आहे. नाना शस्त्रांचे भार रती रचले अपार सप्तशत चापे परिकर भरले तुनीर बाणांचे. आता रथ म्हणल्यानंतर रथावर युद्धाचं सामुग्री महाराज, अनेक प्रकारचे शस्त्र आहेत महाराज. ते शस्त्राचा साठा रथावर ठेवलेला आहे. आणि अनेक बाण आहेत, अनेक धनुष्य आहेत महाराज रथावर ठेवलेले. पहिला तुटला की दुसरा घेण्यासाठी, दुसरा तुटला की तिसरा घेण्यासाठी अनेक युद्ध सामुग्री त्या रथावर ठेवलेली आहे. आणि असा रथाचा देखावा आणि ते रथ निघालेले आहेत. वरी आरुडले महारथी पुढे दुरे बैसले चतुर सारथी जे संकटी स्वामीसी रक्षिती जीवित्व मानिती त्रणासमा. रथावर महारथी बसले म्हणून सांगितलं. महारथी, त्याच्या पुढं सारथी बसला म्हणून सांगितलं. रथ हाकण्यासाठी सारथी बसलेला आहे. आणि तो सारथी आहे का, मालकाला संकटाच्या टायमामध्ये रक्षण करतो, त्याला सारथी म्हणतात. सारथी, सगळा स्वार्थ मालकाचा जाणणारे त्याला सारथी म्हणतात. आणि ते सारथी पुढं धुऱ्यावर बसलेले आहेत, पाठीमागं महारथी बसलेला आहे. असा शोभायमान अनेक रथ आहेत महाराज. रथाची संख्या नाही सांगितली, अनेक रथ आहेत. अनेक रथावर महारथी बसले, सारथी बसले आणि युद्धासाठी निघालेले आहेत. असो ऐसा 23 अश्वनी दळभार निघाला त्याची शनी. वाद्य वाजती तेने धरणी ओलू पाहे ते रवा. श्रीधर स्वामी म्हणतात, असो असं 23 अश्वनी जरासंधाचं सैन्य निघालेलं आहे. आणि त्यावेळेस रणवाद्य वाजू लागलं महाराज, रणवाद्य. आणि रणवाद्य वाजत असताना एवढा आवाज झाला त्या रणवाद्याचा, ही पृथ्वी भूकंप पाहू लागली महाराज. भूकंप, एवढा दणका उठला. आणि अशा प्रकारचं रणवाद्य वाजवीत ते जरासंधाचं सैन्य मथुरेच्या दिशेनं निघालेलं आहे. मध्यभागी जरासंध दिव्य रथ परम सुबद्ध वरी आरुडला भोते संबद्ध महावीरी वेष्टीला. मध्यभागी जरासंधाचा रथ आहे महाराज. जरासंधाचा सुंदर आणि शोभायमान तो सुद्धा रथ सजवलेला आहे. आणि त्या रथामध्ये जरासंध बसलेला आहे. आणि पुढं अर्ध सैन्य आणि पाठीमागं अर्ध सैन्य आणि दोही बाजूना चौकून सैन्य आहेत. आणि सगळ्याच्या मधात जरासंध निघालेला
आहे. जैसा शक्रावरी वत्रासुर निघाला सहित दळवार, तैसा जरासंध प्रचंड वीर मथुरे समीप पातला. हो, जशा पद्धतीनं राजा बरोबर युद्ध करण्यासाठी वत्रासुर नावाचा दैत्य त्यानं स्वारी करावा. महाराज वत्रासुर नावाचा दैत्य त्यानं इंद्रावर स्वारी करावा आणि तशा पद्धतीनं कृष्णावर स्वारी जरासंधानं केलेली आहे. रातोराती दाविनले वेगे मथुरापूर वेडिले, सैन्य समुद्राचे पडले वेष्टन भोवते अत्याद्भुत. अहो, रातोराती जरासंधाचं सैन्य मागात राज्य महाराज मागातच सैन्य मागात राज्याचा तो जरासंध आहे. रातोरातीला मागात मथुरेला आलेला आहे आणि सगळ्या मथुरेला वेढा दिलेला आहे. जशा पद्धतीनं समुद्राचा वेढा जसा पृथ्वीला असतो आणि त्या पद्धतीनं चहू बाजूनं सगळ्या मथुरेला वेढा. जसं जिकडं बघावं तिकडं समुद्राच्या कडेला गेल्यानंतर पाणीच पाणी दिसतं आणि तसं मथुरेतून जर चहू बाजूनं जर बघितलं तर जरासंधाचं सैन्य चौकड दिसू लागलेलं आहे. लोक गजबजले सकाळ, म्हणती ओढवला प्रळय काळ, जरासंध परम सबळ करील निर्मूळ मथुरेचे. ज्यावेळेस जरासंधाचं सैन्य आलं त्यावेळेस मथुरेतल्या लोकांनी ओळखीलं महाराज. ध्वजावरून सैन्य ओळखू येतं महाराज. आपला भारताचा ध्वज, पुन्हा अमेरिकेचा ध्वज वेगळा, भारताचा ध्वज वेगळाच. अनेक राज्याचा जसा ध्वज वेगळा आहे आणि तशा पद्धतीनं जरासंधाचं सैन्य आलं ध्वजावरून ओळखीलं महाराज आणि म्हणू लागले हे जरासंधाचं सैन्य आहे. आपल्या मथुरेचं निर्मूलन केल्याशिवाय राहणार नाही, नावसुद्धा ठेवणार नाही, सगळी मथुरा संपून टाकेल असं जरासंधाचं सैन्य आहे. जिकडं बघावं तिकडं सैन्य दिसू लागलेले. सगळ्याला वाटलं हे जरासंधाचं सैन्य एकही या मथुरेमध्ये माणूस राहू देत नाही असं प्रत्येकाला भीती वाटू लागलेली आहे. पळावया नाही वाट प्रजा करती कलकलाट, महाद्वारे जाकिली सवट नवगडती कोणाते. अहो, चौकून सैन्याचा वेढा महाराज मथुरेला दिला जरासंधानं. पळायला वाटत नाही, कुठं पळणार आहेत, बाहेर जावाचा जरासंधाचं सैन्य आणि आपण सापडलो की आपल्याला मारल्याशिवाय तो राहणार नाहीत. म्हणून करता जे काय महादरवाजे होते का, महादरवाजे लावून घेतले. महादरवाजे अर्थार्थी प्रत्येकानं आपण आपलं घर लावलं आणि आतमध्येच बसले, बाहेरच येत नाहीत का. बाहेर जावा तर जरासंधाचं सैन्य मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येकाला भीती वाटलेली आहे. कंस मारिला यदुवीरे म्हणून निहाला मथुरे, जामाताच्या कैवारे प्रळय तोर करील. हो, कंसानं आपलं कृष्णानं कंस मारलेला आहे ही जरासंधाला बातमी समजलेली. म्हणून करता तो जरासंध या ठिकाणी आलेला आहे, आपल्या जावयाचा कैवार घेऊन आलेला आहे. म्हणून या मथुरेतला कुणीही दिसला तरी त्याला तो वाचू देणार नाही. म्हणून सगळ्यांनी विचार केला आपण आपल्या घरामध्ये कड्या लावून बसलेले आहेत.